श्री स्वामी समर्थ. अजून एक असाच ब्लॅक मॅजिक केलेला केस आहे आणि त्यांचे अनुभव त्यांनी पूर्णपणे लिहून पाठवलेत. 4 ते 5 वर्ष झाले होते लग्नाला. लव्ह मॅरेज केलेलं आहे. कॉलेजपासून एकमेकांना हे दोघं आवडत होते. लग्न झालं. एकाच गावात राहून त्या मुलीला कधीही माहेरी जाऊ दिल्या गेलं नाही. तिच्या बहिणीशी, आई वडिलांशी पूर्णपणे संबंध तोडायला सांगितले. फोनवर पण बोलू देत नव्हते. तिचा नवरा पूर्णपणे सासूच्या कंट्रोलमध्ये. घरामध्ये सासू सासरे, नवरा बायको, लहान सासू सासरे असे एकत्र कुटुंब. त्या सुनेला जॉब करू दिला नाही, कधी माहेरी जाऊ दिलं नाही. सोशल मीडियावर पूर्णपणे अकाउंट्स तिचे डिलीट करायला लावले. माहेरच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये कधीच येऊ दिलं नाही. ती प्रेग्नेंट राहिल्यावर सुद्धा तिला डिलिव्हरीला माहेरी जाऊ दिलं नाही. घरामध्ये एकत्र कुटुंब असल्यामुळे कुणाच्या तरी फोनवरनं इन्स्टाला माझं पेज बघितलं आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सॲप थ्रू. आणि तेव्हा तिने जे काही सगळं सांगितलं की तिचे आई बहीण गावातच राहतात, पण आज 4 वर्ष झाले ती त्यांना भेटलेली नाहीये. ती सारखी रडत असते की एकदा तरी त्यांच्याशी बोलायचंय, भेटायचंय. फोनवर सुद्धा त्यांच्याशी बोलणं होत नाही. ती आधी जॉब करायची लग्नाच्या आधी, नंतर तिला जॉब पण सोडायला लावला. तिने मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट केला आणि तिची एकच इच्छा होती की तिला तिच्या आईशी आणि बहिणीशी बोलायचंय, 2 दिवस तरी माहेरी जायचंय. आणि जसं मी तिला आकर्षण, अघोरलक्ष्मी, वशीकरण ही मंत्र दिली, तर काही दिवसातच तिला तिच्या नवऱ्याने माहेरी पाठवलं. तिच्या 8 ते 10 दिवसातच तिला अनुभव आला आणि ती म्हटली, ताई तुम्हाला खरं वाटणार नाही की आज 4 वर्षांनी मी माझ्या आईकडे आलीये, बहिणीला भेटलीये आणि 2 दिवस झाले मी इथे राहतीये. ती बाळाला घेऊन पहिल्यांदा माहेरी गेली. नंतर स्थिती बदलली. तिच्या सासूला हे काही सहन झालं नाही. तिचा नवरा तिला माहेरी जाऊन भेटायला लागला, बोलायला लागला, तिथल्या लोकांशी बोलायला लागला आणि हळूहळू हे डिस्टन्स वाढायला लागलं. तिथे जसं जसं तिची मंत्रसाधना चालू होती, त्यानंतर तिला अनुभव आले, दृष्टांत होतात. मी जसं नेहमीच सांगते, अघोरलक्ष्मी मंत्र घेतल्यावर बऱ्याच जणांचे अनुभव आहे की कोणी काय करणी केलंय, तंत्र केलंय ते तुम्हाला कळतं. तर तिला बऱ्याच गोष्टी उलगडायला सुरुवात झाली. 1 महिना गेला, 1.5 महिना गेला, असं करत करत चक्क ती माहेरी 5.5 महिने राहिली. तिची सासू तिला येऊच देत नव्हती घरी आणि नंतर काही कालांतराने तिचा नवरा येऊन भेटणं बंद झालं आणि तो तिला म्हणायला लागला, तू कोणाकडून तरी काहीतरी काळी जादू करतीये, ब्लॅक मॅजिक करतीये. कारण तिची सासू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली. तिच्या सासूला अचानक डोळ्यांचा त्रास चालू झाला आणि दिसायला बंद झालं. तर तिची सासू तिला घरीच येऊ देत नव्हती. ती 2दा घरी गेली पण तिच्या सासूने येऊ दिलं नाही. तर नंतर सगळी स्थिती बदलायला लागली. तिच्याशी पुन्हा बोलणं झालं. तर मी तिला म्हटलं, ते तुझं घर आहे ना, तर तू बिंदास जा ना. ते तुला अडवणार थोडी आहे की घरात घुसू नको. घरी जा, राहा. तिथे राहून किती दिवस राहणार आहे? माहेरी तुला 2 दिवस राहायचं होतं, 4 दिवस, 8 दिवस. 5.5 महिने हा खूप मोठा काळ आहे. माझ्याशी बोलल्यावरती घरी गेली. 2-3 दिवस घरी गेल्यावर स्थिती बिघडलेली होती. पण 2-3 दिवसानंतर जेव्हा ती देवपूजा करायला गेली, तर देवाऱ्याखाली चक्क एक काळी बाहुली ठेवलेली होती आणि त्या बाहुलीसोबत काहीतरी सुया वगैरे तिथे ठेवलेल्या होत्या. आणि ती म्हटली की माझी सासू कधीच पूजा करत नाही. आणि तिथे मेलेल्या लोकांची फोटो पण होती. तिने तिच्या नवऱ्याला दाखवलं. तिचा नवरा म्हणत होता, आईला विचार. पण हिची पण हिंमत झाली नाही आणि तिच्या नवऱ्याची पण नाही. मग पुन्हा परिस्थिती थोडी बदलू लागली. नवरा पुन्हा तिचं ऐकू लागला. सगळ्या गोष्टी छान व्हायला लागल्या. तर सासू वारंवार तिला फोर्स करायला लागली की ही मिठाई खा, हे खा, काहीतरी बनवून द्यायला लागली. तर हिला मी स्पष्ट सांगितलं होतं, सासूने काहीही आणलेलं खायचं नाही. पुन्हा तेच चालू होईल. नवरा पूर्णपणे तिचा सासूच्या कंट्रोलमध्ये आहे, तसंच ती तुला कंट्रोल करेल आणि पुन्हा माहेरच्या लोकांशी बोलू नको, संबंध तोड, असं सगळं. आणि तसंच झालं. काही दिवसांनी पुन्हा तेच की माहेरच्या लोकांशी संबंध तोडायचे वगैरे. पण आता मी तिला सांगितलं त्या बाहुलीचं काय करायचंय. तशा प्रकारे ती बाहुली तिने टाकून दिली बाहेर. सासूच्या हातचं काहीही स्वीट खात नाहीये.
पांढरी मिठाई वगैरे, खास करून पांढऱ्या मिठाईमधनं ब्लॅक मॅजिक केलं जातं. आणि हिने दिलेल्या वस्तू काहीही गोडाधोडाचं जेव्हा सर्वांनाही देते तेव्हा तिची सासू खात नाही, कारण ती हे सगळं करते. आणि तिची सासू वेल एज्युकेटेड डॉक्टर आहे. ती कधीही देव, पूजा, पाठ ह्या सगळ्या गोष्टी मानत नाही, करत नाही. आणि हे असले प्रकार तिच्याकडे सगळे निघाले आणि हे सर्व तिने लिहून पाठवलंय. म्हणजे इतके वर्ष झाले तिच्या डोळ्यावर जी झापडी बसली होती की माझी सासू डॉक्टर आहे, ती जे काही सांगेल ते योग्यच असेल. सासूने तिचं माहेर तोडलं, माहेरच्या लोकांशी पूर्ण कॉन्टॅक्ट, संबंध तोडले. हे किती विचित्रपणा आहे ना, की एखादी आईबाप आपल्या पोटच्या पोरीला 20-22 वर्ष सांभाळतात आणि लग्न करून कुठेतरी दुसऱ्या घरात देतात आणि तेव्हा तिथलीच एखादी सासू हे असलं कृत्य करते. असं जर यांच्या मुलावर कोणी केलं तर यांना किती त्रास होईल. प्रत्येकाचे आई वडील तोडणं किंवा सुनेचे आई वडील तोडून टाकणं ही कुठली कृती असते. जसं तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा तुमचा राहावा, तसं त्या सुनेची पण इच्छा असते ना की तिच्या आई वडिलांकडे तिने जावं, यावं, एकत्र राहावं. आजकालच्या ह्या सुशिक्षित सासवा याला काय म्हणावं? पडद्याच्या आड दाखवायचं की आम्ही आमच्या सुनेला किती प्रेमाने वागवतो आणि हे सगळे ढोंग करायचे. त्यामुळे आजकालच्या मुलींना पण मी हे सांगेन, जेवढी जवळची तुमचे आई वडील असतात तेवढं कोणीच नाही. आणि जेवढी दुनियादारी त्यांनी पाहिलेली आहे तेवढी कोणीही पाहिलेली नसते. जर असे घरामध्ये मोठे लोक असतील की जे दिखावा करण्यासाठी चांगुलपणाचं ढोंग करतात आणि आतमध्ये इतका मानसिक छळ करतात, तर अशा लोकांसोबत अजिबात राहू नका. जुनी पिढीला स्वीकारून आजची नवीन पिढी चालते, पण तसं जुन्या पिढीनेही नवीन पिढीला स्वीकारून त्यांच्या कामाचा, त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. हा खोटेपणा बंद केला पाहिजे. आणि खास करून अशा नवऱ्यांना सांगावंसं वाटतं, आई आहे म्हणून आईची नक्कीच किंमत करा. पण एखादी आई जर तुमचं घर उद्ध्वस्त करायला निघाली असेल तर ज्या मुलीशी तुम्ही लग्न केलंय त्या मुलीला सांभाळण्याचा अधिकार आणि तिच्यासाठी स्टँड घ्यायचा अधिकार हा तुमचा आहे. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात तिला आणलंय स्वतःच्या मर्जीने. श्री स्वामी समर्थ.